नमस्कार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अभयवचन देणाऱ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची सेवा आज घराघरात केली जाते. स्वामी हे प्रेमाचे भुकेले आहेत, पण समर्थांची सेवा करताना काही नियम आणि शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण खूप सेवा करतो, जप करतो, पारायणे करतो, पण तरीही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही किंवा मनात अशांती राहते. याचे मुख्य कारण म्हणजे सेवेतील काही चुका. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींची सेवा करताना कोणत्या चुका टाळाव्यात, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तर स्वामींना मी पण अजिबात आवडत नाही, मी एवढे जप केले, मी इतकी पारायणे केली, असा अहंकार मनात आला की सेवेचे फळ शून्य होते. स्वामी स्वतःला दासानुदास मानणाऱ्या भक्तावर प्रसन्न होतात. सेवा करताना मी करतोय ऐवजी स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत हा भाव ठेवा. तसेच स्वामींची सेवा करताना शारीरिक आणि मानसिक शुद्धता महत्त्वाची आहे. सूतक असताना, विटाळ असताना किंवा आंघोळ न करता स्वामींच्या फोटोला स्पर्श करणे किंवा माळ ओढणे या चुका टाळाव्यात. तसेच घरामध्ये मांसाहार किंवा मद्यपान करून स्वामींची सेवा करणे हा दोष मोठा मानला जातो. तसेच जर तुम्ही एखादा संकल्प केला असेल, उदाहरणार्थ रोज 11 माळे जप किंवा ठराविक वेळा आरती, तर त्यामध्ये विनाकारण खंड पडू देऊ नका. तुमच्या सेवेमध्ये निमित्त असावे. स्वामींना शिस्त प्रिय आहे. तुमची निष्ठा तपासण्यासाठी स्वामी कधी कधी अडचणी निर्माण करतात, पण त्या काळातही सेवा चालू ठेवणे हीच खरी परीक्षा असते. तसेच मनात शंका ठेवून सेवा करणे म्हणजे माझे काम होईल का, स्वामी खरंच पावतील का, मनात शंका ठेवून केलेली सेवा फलद्रूप होत नाही. स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. संशयात्मकता कधी परमेश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही. चुकीच्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप म्हणजेच अनेक जण घाईघाई जप करताना मंत्राचा उच्चार स्पष्ट करत नाहीत. श्री स्वामी समर्थ या मंत्रातील प्रत्येक शब्दाचा नाद तुमच्या अंतःकरणात उमटला पाहिजे. केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी जप करू नका, तर नामात रंगून जाऊन जप करा. तसेच स्वामींच्या फोटोची चुकीची मांडणे. स्वामींचा फोटो कधी जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. फोटोला दररोज स्वच्छ कापडाने पुसून ठेवला पाहिजे. फोटोसमोर सतत अंधार नसावा, तेथे एक दिवा किंवा समई तेवत असावे. तसेच तारक मंत्राचा चुकीचा वापर. तारक मंत्र हे स्वामींचे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे. हे संकटाच्या वेळी किंवा शुद्ध मनाने म्हणावे. तारक मंत्र म्हणताना उगीचच कोणाचे वाईट चिंतने किंवा रागात म्हणणे टाळावे. तसेच दुसऱ्याची निंदा करणे. स्वामींच्या मठात जाऊन किंवा सेवा करून बाहेर आल्यावर लगेच कोणाची निंदा नालस्ती करणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही केलेल्या सेवेची सर्व ऊर्जा दुसऱ्याची निंदा केल्याने निघून जाते. अवधूत चिंतन केवळ हे म्हणणे देवाचे चिंतन नव्हे, तर सर्वांमध्ये देव पाहणे ही आहे. तसेच अवाजवी अपेक्षांचे ओझे म्हणजे स्वामींकडे फक्त भौतिक सुखासाठी म्हणजेच पैसा, गाडी, बंगला यासाठी धाव घेऊ नका. स्वामींना माहीत आहे किंवा असते की तुम्हाला काय हवे आहे. स्वामी जे माझ्यासाठी योग्य आहे ते द्या हा भाव सर्वात श्रेष्ठ आहे. केवळ व्यवहारासाठी केलेली सेवा ही भक्ती नसून तो व्यापार ठरतो. तसेच गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन. स्वामी सांगतात की गुरु परंपरा महत्त्वाची आहे. जर तुमच्या कुलदैवतेची किंवा गुरूंची सेवा सोडून तुम्ही फक्त स्वामींची सेवा करत असाल तर ते चुकीचे आहे. आधी कुलदेवतेचा मान राखा, मग स्वामींची सेवा करा. तसेच स्वामींना काय आवडते? निस्वार्थ प्रेम. जसे मूल आईवर प्रेम करते तसे स्वामींवर प्रेम करा. गरिबांची सेवा करा. गरिबांना अन्नदान करणे ही स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हा स्वामींचा संदेश विसरू नका. प्राणीमात्रांवर दया करा. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. स्वामींना प्राण्यातील ईश्वरी अंश प्रिय आहे. भक्तांनो, एका भक्ताने खूप अहंकारातून 160 पारायणे केली, पण त्याला स्वामींचे दर्शन झाले नाही. जेव्हा त्याने एका तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजले आणि मनातील अहंकार सोडून दिला, तेव्हा त्याला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव झाली. हीच स्वामींची खरी शिकवण आहे. स्वामी समर्थांची सेवा ही साधी, सोपी, पण तितकीच शिस्तबद्ध असावी. सांगितलेल्या चुका आपण टाळल्या पाहिजे, तर स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच होईल. स्वामींना सोने चांदी नको आहे, त्यांना हवा आहे तुमचा भाव आणि तुमची निष्ठा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे वचन सार्थ करायचे असेल तर स्वतःला स्वामीचरणी पूर्णपणे अर्पण करावे. केलेल्या सेवेची जाहिरात करणे. स्वामींची सेवा ही गुप्त असावी. अनेकांना सवय असते की आपण किती जप केला किंवा किती दानधर्म केला हे लोकांना चार चौघात सांगत सुटतात. शास्त्रानुसार पुण्याची कामे जितकी गुप्त राहतील तितकी त्यांची शक्ती जास्त असते. सेवेची चर्चा करणे म्हणजे आपल्या अहंकाराला खतपाणी घालणे होय.
तसेच घरातील मोठ्यांचा अपमान करणे, ज्या घरात आईवडिलांचा किंवा थोरा मोठ्यांचा अनादर होतो तिथे स्वामी कधीही वास्तव्य करत नाहीत. तुम्ही कितीही तास जप केला आणि घरात आईवडिलांशी उद्धटपणे वागलात तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. आधी आईवडील मग गुरु हे तत्व लक्षात ठेवा. तसेच नैवेद्यात चूक करणे म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवताना तो मनापासून असावा. काही लोक फक्त नावापुरता नैवेद्य दाखवतात. नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवावे ते विसरू नका. तसेच घरात जे काही सात्विक अन्न शिजेल त्याचा पहिला भाग स्वामींना अर्पण करण्याची सवय लावा. उरलेले किंवा शिळे अन्न कधीही नैवेद्य म्हणून ठेवू नका. तसेच स्वामींना फक्त संकटातच आठवणे. अनेक भक्त संकट आले की अक्कलकोटची वारी करतात किंवा जप सुरू करतात. काम झाले की स्वामींचा विसर पडतो. ही स्वार्थी भक्ती झाली आहे. सुख असो वा दुःख असो स्वामींचे नामस्मरण अखंड असावे. संकटात धीर न सोडणे हीच खरी सेवा आहे. तसेच चुकीच्या आसनावर बसून जप करणे. जप करताना कधीही थेट जमिनीवर बसू नका. जमिनीमुळे शरीरातील ऊर्जा जमिनीत झिरपते. जपासाठी लोकरीचे आसन किंवा कुशाचे आसन वापरावे. तसेच जप करताना पाय हलवणे, इकडे तिकडे बघणे किंवा मध्येच उठणे हे टाळावे. माळेचा अनादर करणे म्हणजे जपमाळे अत्यंत पवित्र असते. ते जप करून झाल्यावर उघड्यावर टाकू नका. ते गळ्यात घालून इकडे तिकडे फिरू नका जोपर्यंत तसा आदेश नसेल. माळ नेहमी गोमुखीमध्ये किंवा एका स्वच्छ कपड्या पिशवीमध्ये ठेवावे. जप करताना मधले बोट आणि अंगठा यांचाच वापर करावा. तर्जनीचा स्पर्श माळेला होऊ देऊ नये. तर भक्तांनो, स्वामी समर्थांची सेवा काही कठीण कर्मकांड नाही, तर तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. स्वामींना तुमच्याकडून खूप मोठ्या अनुष्ठानाची अपेक्षा नाही. त्यांना हवे आहे फक्त तुमची अनन्य भक्ती. आज आपण या चुकांबद्दल चर्चा केली. त्या सांगण्याचा उद्देश कोणाला घाबरवणे नसून आपली सेवा अधिक शुद्ध आणि फलदायी व्हावी हा आहे. आपण माणूस आहोत, चुका होणे स्वाभाविक आहे, पण त्या चुका सुधारून हीच खरी प्रगती आहे. जर तुमच्याकडून आजवर काही चुक्या झाल्या असतील तर स्वामींसमोर उभं राहून त्यांची मनापासून क्षमा मागा. ते माऊली आहेत, ते तुम्हाला नक्कीच माफ करतील. शेवटी एकच लक्षात ठेवा, विश्वास ठेवाल तर तू दगडातही आहे आणि शंका घ्याल तर तू समोर असूनही दिसणार नाही. तुमची श्रद्धा अढळ ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल झाले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या सारख्या अनेक भक्तांना प्रेरणा मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.